दत्तगुरू तुमच्यासाठी काहीतरी करत आहेत, पण ते अजून तुम्हाला दिसत नाही. हे सत्य नक्की ऐका. अनेकदा आपल्या आयुष्यात सतत संघर्ष आणि नैराश्य येते. तेव्हा आपल्याला वाटते की देव आपल्या पाठीशी नाही. पण सत्य हे आहे की दत्तगुरू अदृश्य रूपात तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा अत्यंत शांतपणे दूर करत असतात. ते तुमच्या मार्गातील काटेरी अडथळे बाजूला करून भविष्यातील मोठ्या संकटांची तीव्रता कमी करण्याचे काम आपल्या स्तरावर करत आहेत. तुम्हाला आत्ता जरी फक्त अंधार दिसत असला तरी ते तुमच्यासाठी एका सुंदर आणि अतिशय सुरक्षित उद्याची पायाभरणी करत आहेत. त्यांच्या या अथांग कृपेची जाणीव तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्कीच होईल आणि तेव्हा तुमची श्रद्धा अधिकच दृढ होईल. जेव्हा तुमच्या मनात अचानक एखादा योग्य आणि कठीण निर्णय घेण्याची प्रेरणा जागृत होते, तेव्हा समजून जा की श्रीपाद श्रीवल्लभ महाराज तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देत आहेत. दत्तगुरूंचा हा पहिला अवतार भक्तांच्या जीवनातील अज्ञान आणि संभ्रम दूर करण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि तुमच्यासाठीही तेच करत आहे. तुमच्या नकळत ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखत असतात आणि योग्य लोकांच्या संपर्कात आणण्याचे महान कार्य पूर्ण करत आहेत. या अवताराच्या कृपेनेच तुमच्या आयुष्यातील जुने आणि गुंतागुंतीचे प्रश्न अचानक अत्यंत सोप्या पद्धतीने सुटायला सुरुवात होते. तुम्हाला हे सारे सहज घडल्यासारखे वाटेल, पण यामागे श्रीपाद श्रीवल्लभांची अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली योजना तुमच्यासाठी कार्यरत असते. कधीकधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येते की तुम्हाला अत्यंत जवळच्या माणसांकडूनच फसवणूक किंवा तीव्र निराशा सहन करावी लागते. अशा वेळी दत्तगुरू तुम्हाला लोकांची खरी ओळख करून देऊन तुमचा भावनिक पाया मजबूत करण्याचे काम अगदी जाणीवपूर्वक करत असतात. ते तुम्हाला कठोर बनवत नाहीत, तर जगाच्या व्यवहारात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक शहाणपण अत्यंत काळजीपूर्वक शिकवत आहेत. या कठीण आणि तापदायक प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यावर तुम्ही एक अत्यंत प्रगल्भ आणि खंबीर व्यक्ती म्हणून नक्कीच उदयास याल. तुमची ही आंतरिक जडणघडण म्हणजे दत्तगुरूंनी तुमच्या भवितव्यासाठी दिलेला एक अनमोल आणि चिरंतन टिकणारा आशीर्वादच आहे. घरामध्ये अचानक निर्माण होणारे आजारपण किंवा आर्थिक टंचाई जेव्हा अनपेक्षितपणे दूर होते, तेव्हा त्यामागे श्री स्वामी समर्थ महाराजांची अदृश्य ढाल उभी असते. दत्तगुरूंचा हा अत्यंत तेजस्वी अवतार भक्तांच्या कुटुंबावरील अदृश्य संकटे आणि वाईट शक्तींचा नाश करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तुमच्या घरात करत असतो. तुम्हाला कदाचित असे वाटेल की डॉक्टरांच्या उपचारांनी किंवा तुमच्या कष्टामुळे यश मिळाले, पण त्या प्रयत्नांना यश मिळवून देण्याचे खरे सामर्थ्य त्यांच्याच हातात असते. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी ते प्रत्येक क्षणी एक अदृश्य संरक्षक भिंत बनून तुमच्या घराच्या उंबरठ्यावर खंबीरपणे उभे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या अगाध कृपेमुळेच तुमच्या घरातील सुख, शांती आणि समाधान कायम अबाधित राहण्यास मोठी मदत मिळते. ज्यावेळी तुम्हाला भौतिक सुखांचा अचानक कंटाळा येतो आणि एकांतात शांत बसावेसे वाटते, तेव्हा दत्तगुरू तुमच्या अंतरंगात आध्यात्मिक प्रगतीचे बीज पेरत असतात. ते तुम्हाला बाह्य जगातील मोहाच्या जाळ्यातून अलगद बाहेर काढून खऱ्या आणि शाश्वत आनंदाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा अविरत प्रयत्न करत आहेत. तुमच्या मनातील हा बदल तुम्हाला सुरुवातीला थोडा गोंधळात टाकणारा वाटू शकतो, पण हीच तुमच्या आतील ईश्वरी प्रवासाची खरी सुरुवात असते. अशा वेळी ते तुम्हाला मौनाचे महत्त्व पटवून देऊन स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख करून देण्याचे अत्यंत नाजूक कार्य करत असतात. या प्रक्रियेतून गेल्यावर तुम्हाला जी मनाची विलक्षण शांती मिळेल, ती जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा निश्चितच अनेक पटींनी मोठी आणि श्रेष्ठ असेल. जेव्हा तुमच्या समोर अचानक एखादे मोठे संकट उभे राहते आणि कुठून तरी अनपेक्षित मदत मिळते, तेव्हा लक्षात घ्या की तिथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष उपस्थित आहेत. दत्तगुरूंचं हे स्वरूप
तुमच्या पाठीशी उभे राहून संकटाच्या काळात मदतीचे अनेक नवीन आणि अकल्पित मार्ग खुले करत असते. तुम्हाला ज्या व्यक्तीकडून कधीच मदतीची अपेक्षा नसते, तीच व्यक्ती स्वामींच्या इच्छेने तुमचा मोठा आधार बनून तुमच्या समोर उभी राहते. तुमच्या प्रारब्धाचे ओझं हलके करण्यासाठी स्वामी समर्थ स्वतः तुमच्या दुःखाचा काही वाटा उचलून तुम्हाला एक नवी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. त्यांच्या या मायेच्या छायेमुळेच तुम्ही अत्यंत भयंकर वादळातूनही अगदी सुखरूप आणि सुरक्षितपणे बाहेर पडून प्रगतीच्या मार्गावर चालू शकता. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला जेव्हा सतत अपयश येते किंवा तुम्हाला हवी असलेली संधी हुकते, तेव्हा त्यामागे दत्तगुरूंची एक अतिशय मोठी आणि कल्याणकारी योजना असते. तुम्हाला त्यावेळी या अपयशाचे खूप दुःख होते, परंतु ते तुम्हाला त्या चुकीच्या मार्गावरून हटवून तुमच्यासाठी जे सर्वोत्कृष्ट आहे तिकडे वळवण्याचे काम करत असतात. भविष्यात तुम्हाला ज्या क्षेत्रात खरा आदर आणि अमाप यश मिळणार आहे, त्या योग्य क्षेत्राची दारं उघडण्यासाठीच तुमचे जुने रस्ते जाणीवपूर्वक बंद केले जातात. काही काळानंतर जेव्हा तुम्ही स्थिर होऊन मागे वरून पाहाल, तेव्हा तुम्हाला त्यांची ही अप्रतिम लीला आणि त्यामागील खरा उद्देश स्पष्टपणे समजून येईल. तुमचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठीच ते आज तुम्हाला या तात्पुरत्या पण आवश्यक अशा नकाराच्या भट्टीतून तावून सुलाखून काढत आहेत. तुमच्या मनातील अनामिक भीती, चिंता आणि वाईट सवयी जेव्हा अचानक कमी होऊ लागतात, तेव्हा त्यामागे श्री गजानन महाराज यांची अत्यंत प्रभावी आणि जागृत चेतना कार्यरत असते. हा महान दत्त अवतार तुमच्या आतील दोषांचा नाश करून तुम्हाला एका अत्यंत साध्या, सरळ आणि सात्विक जीवनाकडे खेचून नेण्याचे काम करत आहे. महाराजांच्या कृपेनेच तुम्हाला अचानक सर्व प्राणीमात्रांमध्ये ईश्वराचे रूप दिसू लागते आणि तुमचे मन एका अनोख्या समाधानाने पूर्णपणे भरून जाते. अचानक तुम्हाला संत साहित्याची ओढ लागणे किंवा भक्तीत मन रमणे ही सर्व गजानन महाराजांनी तुमच्यासाठी आखलेल्या एका नव्या आणि सुंदर प्रवासाचीच पूर्वतयारी असते. त्यांच्या या अदृश्य सान्निध्यामुळेच तुमचे जीवन एक अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आणि खऱ्या अर्थाने परमार्थाकडे समर्पित झालेले एक पवित्र पुष्प बनते. जेव्हा तुम्ही तुमच्या यशामुळे किंवा संपत्तीमुळे अनावधानाने अहंकाराच्या आहारी जाता, तेव्हा दत्तगुरू अतिशय हळुवारपणे तुमचा तो खोटा अभिमान गळून पडण्याची व्यवस्था करतात. तुम्हाला योग्य जमिनीवर आणून ते तुमचे खऱ्या अर्थाने पतन होण्यापासून रक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कटू वाटणारे कार्य करत असतात. या प्रक्रियेत तुम्हाला कदाचित थोडासा अपमान किंवा पराभव सहन करावा लागेल, पण त्यामुळे तुमचे हृदय अधिक शुद्ध आणि निर्मळ होण्यास मदत होते. ते तुमच्यातील मीपणाचा नाश करून सर्वांप्रती प्रेम आणि करुणेची भावना जागृत करण्यासाठी ही विशिष्ट परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करतात. हा अहंकाराचा पडदा दूर झाल्यानंतरच तुम्हाला त्यांच्या खऱ्या ईश्वरी स्वरूपाचे आणि निखळ प्रेमाचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकेल. अन्नाची सोय नसताना किंवा अत्यंत निराशेच्या गर्तेत असताना जेव्हा अचानक पोटापाण्याची किंवा पैशांची सोय होते, तेव्हा श्री साईबाबांचे अदृश्य हात तुमच्या पाठीवर असतात. दत्तगुरूंचा हा अत्यंत प्रेमळ अवतार श्रद्धा आणि सबुरी या दोनच तत्वांवर तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख कायमचे नष्ट करण्याचे काम करतो. तुमच्या गरजा अगदी अचूक ओळखून बाबा कोणाच्या तरी माध्यमातून तुम्हाला मदत पाठवतात आणि तुमचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित करतात. बाबांची भस्माची उदी जशी शारीरिक व्याधी दूर करते, तसेच त्यांचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची मानसिक आणि आर्थिक संकटे भस्मसात करत असतात. तुम्हाला याची पुसटशीही कल्पना नसते, पण साईबाबा एका काळजीवाहू पित्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची
अत्यंत बारकाईने काळजी घेत आहेत.